नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावरील मागील काही वर्षांमधील प्रश्न. या प्रश्नांचा उपयोग पुढील सेट परीक्षेसाठी, नेट परीक्षेसाठी तसेच विविध विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या पेट परीक्षेसाठी PhD एंट्रन्स टेस्ट अर्थात पेटसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल. तर सुरुवात करूया आपण महाराष्ट्र सेट 2024 या वर्षामधील रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकापासून. प्रश्न 6वा. टिंबटिंब हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. यामध्ये आता गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्ये त्यांनी विचारलेले आहेत. तर पर्याय क्रमांक ए आहे संख्यात्मक प्रदत्तावर भर. पर्याय क्रमांक बी संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष. पर्याय क्रमांक सी अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल शोधन. पर्याय क्रमांक डी प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिकटून राहणे. आता याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल शोधन. पुढील प्रश्न. टिंबटिंब ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. इज ए लिमिटेशन ऑफ पॉझिटिव्हिझम इन रिसर्च. पर्याय क्रमांक ए अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करणे. ऑप्शन क्रमांक बी अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. ऑप्शन क्रमांक सी व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वचन करण्यावर जास्त भर देणे. आणि ऑप्शन क्रमांक डी संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. इट टेंड्स टू ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिना. पुढील प्रश्न पाहूया. टिंबटिंब याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात. इज रेफर्ड ॲज सायटेशन इन द अकॅडमिक रायटिंग. आता अकॅडमिक रायटिंगमध्ये सायटेशन म्हणजेच काय, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश क्रेडिट देण्याचा मार्ग. अ वे ऑफ गिविंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. की माहितीचा जो मूळ स्रोत आहे की त्याला योग्य ते त्याचा क्रेडिट देणे म्हणजेच आपण त्याला उद्धरण अर्थात सायटेशन असं म्हणतो. पुढील प्रश्न पाहूया. प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. पर्याय क्रमांक ए साहित्यिक चोरी अर्थात वाङ्मय चौर्य. पर्याय क्रमांक बी बनावटपणा. पर्याय क्रमांक सी चुकीचे अर्थनिर्वचन. आणि पर्याय क्रमांक डी पक्षपाती नमुना निवड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी की बनावटपणा हा प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समावेश आहे. त्याला इंग्लिशमध्ये फॅब्रिकेशन असं म्हणतात. पुढील प्रश्न. शोधनिबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी टिंबटिंब वापरले जाते. ICT टूल इज इसेन्शियल फॉर क्रिएटिंग अँड मॅनेजिंग बिब्लिओग्राफिक्स इन रिसर्च पेपर. आता तर काय, रिसर्च संशोधन पत्रिकेमध्ये ग्रंथसूची करण्यासाठी आपण
व्यवस्थापन करण्यासाठी संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरतो. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. आता हे होते 2024 मधील प्रश्न. आता आपण 2023 मधील प्रश्न पाहू. संशोधकाच्या ठायी डॅश असलीच पाहिजे. आता काय असलं पाहिजे? संशोधन अभिवृत्ती, संशोधन अभियोग्यता, संशोधनाबाबतची माहिती की स्वतःच्या संशोधनावरील प्रभुत्व. तर याच्यापैकी सर्वात योग्य उत्तर याचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक बी की संशोधकाच्या ठायी रिसर्च ॲप्टिट्यूड महत्त्वाचं आहे. अगोदर आपल्या या घटकाचंच नाव आहे मित्रांनो रिसर्च ॲप्टिट्यूड. म्हणजे संशोधन जर करायचं असेल तर त्याच्या ठायी अगोदर कोणता गुण असणं आवश्यक आहे? संशोधन अभियोग्यता हा गुण असणं आवश्यक आहे. त्यानंतर इतर गोष्टी येतात. पर्याय क्रमांक बी संशोधन अभियोग्यता. पुढील प्रश्न. गुणात्मक संशोधनातील डॅश डॅशच्या नोंदी करणे यास टिपण काढणे मेमोईंग असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर काय आहे? चिंतनशील टिपा. रिफ्लेक्टिव्ह नोट्स. गुणात्मक संशोधनातील चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास आपण टिपण काढणे असे म्हणतो. पुढील प्रश्न. अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन डॅश डॅश हे असेल. आता विचार करा मित्रांनो. जसं एखादा डॉक्टर एखाद्या आजाराचं निदान लावण्यासाठी एखादी पद्धती वापरतो त्याला आपण डायग्नोसिस असं म्हणतो. त्याप्रमाणेच एखादा शिक्षक अध्यापन करत असताना त्याच्या त्रुटी शोधण्यासाठी जी पद्धती वापरतो तिला आपण डायग्नोस्टिक टेस्ट असे म्हणतो. नैदानिक कसोटी. पुढील प्रश्न. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण डॅश डॅश हे असेल. इफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हॅज सम एक्स्ट्रीम स्कोर्स देन ॲप्रोप्रिएट मेजर्स ऑफ व्हॅरिएबिलिटी विल बी. काय असेल? पर्याय क्रमांक बी चतुर्थक विचलन. क्वार्टाईल डेव्हिएशन. जर वारंवारता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण चतुर्थक विचलन हे असेल. पुढील प्रश्न. स्टँडर्ड रिसर्च जर्नल इज डिसाइडेड ऑन. संशोधन पत्रिकेचे मानक मूल्य टिंबटिंबवर ठरते. आता बघा मित्रांनो, आता जे कोणी विद्यार्थी संशोधन करत असतील की त्यांना माहीत असेल की एखाद्या रिसर्च जर्नलचे जर आपण स्टँडर्ड चेक करायचं असेल तर आपण काय चेक करतो? त्याचं इम्पॅक्ट फॅक्टर. जेवढा जास्त इम्पॅक्ट फॅक्टर तेवढे त्याचे मानक मूल्य हे जास्त असते. पुढील प्रश्न पाहू. आता पाहू आपण 2021 या सेट परीक्षेमधील रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावरील प्रश्न. संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण टिंबटिंब हा होय. मोस्ट इसेन्शियल क्वालिटी फॉर ए रिसर्चर इज. आता संशोधन करण्यासाठी संशोधकाच्या अंगात कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे आपण याच्यामध्ये पाहू. पहिला आहे वक्तशीरपणा. पर्याय बी आहे बुद्धिमत्ता. पर्याय सी आहे संशोधनातील मनापासून असणारे अभिरुची. आणि शेवटचा पर्याय आहे स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. आता ह्या चारही गोष्टी संशोधकासाठी आवश्यक आहेत, परंतु
सर्वात आवश्यक गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे संशोधनातील मनापासून असणारी अभिवृत्ती. पर्याय क्रमांक सी. केवळ संशोधक वक्तशीर आहे, बुद्धिमत्ता आहे, त्याला स्वतःच्या विषयावर प्रभुत्वही आहे, परंतु त्याला संशोधनात मनापासून जर अभिरुची नसेल तर संशोधन हे योग्य पद्धतीने होणार नाही. म्हणून संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण कोणते आहे तर मनापासून त्याची असणारी अभिरुची, जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च. पुढील प्रश्न पाहू आपण. गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास टिंबटिंब असे म्हणतात. रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड. आपण आता मागच प्रश्न भेटला की त्याला टिपण काढणे म्हणतो आपण, म्हणजेच मेमो. मागील वर्षाच्या सेट परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न. शैक्षणिक संपादन हे चल डॅश डॅश श्रेणीवर मोजले जाईल. अ व्हेरिएबल अकॅडमिक अचिव्हमेंट विल बी मेजर्ड ऑन. कशात मोजलं जाईल हे? इंटरवल, अंतर. पुढील प्रश्न. जर वारंवारता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण डॅश डॅश हे असेल. इफ ए फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हॅज सम एक्स्ट्रीम स्कोर्स देन ॲप्रोप्रिएट मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी विल बी. काय असेल? मध्यांक. हा थोडासा गणिताचा आणि स्टॅटिस्टिक्सचा भाग आहे, आपण कधीतरी यावर डिटेल बघूया. याचं योग्य उत्तर काय असेल? मध्यांक, मीडियन. नेक्स्ट क्वेश्चन. संशोधन लेख रिसर्च पेपर डॅश डॅशवर आधारित असतो. आता एखादा संशोधन पेपर हा रिसर्च पेपर प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती या दोन्हीवर पण आधार असू शकतो. म्हणजेच पर्याय क्रमांक सी. प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती या दोन्हीचा वापर करून आपण रिसर्च पेपर लिहित असतो. आता हे होते 2021 मधील प्रश्न. आता पाहू आपण 2020 या सेट परीक्षेमधील रिसर्च मेथडॉलॉजी या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. सॉक्रेटिसने सत्यशोधनाची टिंबटिंब पद्धती दिली. सॉक्रेटिसने मित्रांनो संवाद पद्धती, डायलॉग मेथड, की सत्यशोधनासाठी सॉक्रेटिसने जी पद्धत शोधली तिला आपण डायलॉग मेथड असे म्हणतो. पुढील प्रश्न. प्रायोगिक संशोधनाचा हेतू डॅश डॅश हा असतो. पर्याय क्रमांक ए. चलांमधील संबंध प्रस्थापित करणे. पर्याय क्रमांक बी. चलाचे वर्णन करणे. पर्याय क्रमांक सी. सिद्धांतांच्या उपाययोजनाचा अभ्यास करणे. पर्याय डी. प्रगत ट्रेंड विश्लेषणाचा अभ्यास करणे. जेव्हा आपण प्रायोगिक संशोधन करतो, एक्सपेरिमेंटल रिसर्च करतो, त्याचा मुख्य हेतू एम काय असतो? सिद्धांताच्या योजनांचा अभ्यास करणे. स्टडी द ॲप्लिकेशन ऑफ थेअरी. पुढील प्रश्न. लिमिटेशन्स लेड डाऊन बाय द रिसर्चर आर कॉल्ड ॲज. संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना आपण काय म्हणतो? परिमर्यादा असे म्हणतो. डी. लिमिटेशन्स. पुढील प्रश्न. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला नंतर अभ्यासता येईल. पुढील प्रश्न आहे. कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50वे शतत्मक आणि टिंबटिंब सारखेच असतात. फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन
50th पर्सेंटाईल अँड डॉट डॉट आर सेम. काय मीडियन. कोणत्याही वारंवारता वितरणासाठी 50वे शतकमान आणि मध्यांक सारखेच असतात. पुढील प्रश्न. एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो. हे टिंबटिंब आहे. अ रिसर्चर uses data of an earlier research paper and publishes a new research paper. This is, आता हे काय आहे, अनैतिक आहे. म्हणजे दुसऱ्याची माहिती आपण चोरायची आणि आपली आहे असं भासवून नवीन रिसर्च पेपर तयार करायचा. हा जो आपण मार्ग वापरतो हा नैतिक मार्ग नाही, हा अनैतिक मार्ग आहे, म्हणजेच अनइथिकल आहे. पर्याय क्रमांक बी. हे होते 2020 मधील प्रश्न. आता पाहूया आपण 2019 या वर्षातील सेट परीक्षेमधील रिसर्च ॲप्टिट्यूडवरील प्रश्न. संशोधनासाठीची संवाद पद्धती टिंबटिंब यांनी दिली. तर याचं योग्य उत्तर आहे सॉक्रेटिस. मागील वर्षी हा प्रश्न रिपीट झालेला आहे, आपण पाहिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. जर एक चल नामांकन श्रेणीवर नॉमिनल स्केल मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतर श्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती टिंबटिंब ही असेल. कोणती असेल? ही प्रायोगिक पद्धती असेल. एक्सपेरिमेंटल मेथड. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही? हे बघा मित्रांनो, प्रश्न विचारला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड हायपोथेसिस. म्हणजेच काय की 4 हायपोथेसिसमधील एक हायपोथेसिस हा की एका परिकल्पनेचे चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही. राहिलेले 3 जे आहेत ते की चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य आहेत. त्यामध्ये पर्याय काय आहे? तपासणी क्षमता, टेस्टॅबिलिटी. पर्याय क्रमांक बी वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी. पर्याय क्रमांक सी गुंतागुंत, कॉम्प्लेक्सिटी. आणि पर्याय क्रमांक 4 कन्सेप्च्युअल क्लिअरिटी. आता तुमच्या लक्षात येईल की जर एखाद्या हायपोथेसिसमध्ये कॉम्प्लेक्सिटी असेल तर हे त्याचं योग्य वैशिष्ट्य असेल का? तर नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे की याचं चांगल्या परिकल्पनेचं हे वैशिष्ट्य नाही. पुढील प्रश्न. जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाचे बहुलक टिंबटिंब असेल. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आता हे कसं आलं, काय आलं ते आपण एक सविस्तर एका व्हिडिओमध्ये आपण पाहूया. पुढील प्रश्न. दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास टिंबटिंब असे म्हणतात. युजिंग समवन एल्स रिसर्च विदाऊट ड्यू एक्नॉलेजमेंट इज कॉल्ड ॲज. याला काय म्हणतो आपण? प्लॅगियारिझम. वाङ्मय चौर्य. की त्याला त्याचे योग्य ते श्रेय न घेता आपण त्याचा डेटा वापरणे यालाच आपण काय म्हणतो? वाङ्मय चौर्य. तर हे होते 2019 ते 2024 या वर्षामधील रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारलेले प्रश्न. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण ICT या घटकावरील प्रश्न पाहूया. धन्यवाद.